नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र पोलीस भरती या विभागातील फॉर्म भरलेला असेल तर यामध्ये जी भरती झालेली होती 2023 मध्ये, या भरती परीक्षेचा हा पेपर असणार आहे सोलापूर शहर येथील पेपर असणार आहे। दिनांक 26 मार्च 2023 रोजी झालेला संपूर्ण पेपर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। यामध्ये आपल्याला प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघायला मिळणार आहे। चला मग बघूया। यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतर पुढील व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे। वाटलं तर आपण हा व्हिडिओ पॉज करून या संपूर्ण सूचना वाचून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, आपली परीक्षा भरतीची म्हणजेच मैदानी चाचणीची SRPF ची तारीख आलेली आहे। त्या दृष्टीने आपल्याला तयारी करणे गरजेचे आहे। ग्राउंड झाल्यानंतर आपली लेखी परीक्षा होणार आहे। तर 26 मार्च 2023 रोजी सोलापूर शहर येथील पोलीस शिपाई चालक भरतीचा झालेला पेपर आपण बघणार आहोत। चला मग बघूया। या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिसत असेल। पहिला प्रश्न आहे, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन दिलेले आहेत आणि आपले करेक्ट ऑप्शन असणार आहे संयुक्त व्यंजन। देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? उत्तर असणार आहे स्वर संधी। कोणतेही विशेष नाम रिकामी जागा असते? तर विशेष नाम हे एकवचनी असते। मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे? तर हा पोहोचलो असेल असल्यामुळे पूर्ण भविष्यकाळ आहे। पुढचा प्रश्न आहे, रामाने रावणास मारले। तर यातील प्रयोगाचे नाव सांगायचे आहे। तर सकर्मक भावे प्रयोग आहे। उंबरठे झिजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे। तर याचा अर्थ होतो हेलपाटे मारणे। शुद्ध शब्द ओळखायचा आहे। आशीर्वाद, भूतपिशाच, महत्व, मातीतार्थ असे ऑप्शन आहेत आणि करेक्ट ऑप्शन आहे आशीर्वाद। पुढचा प्रश्न, मिलिंद याचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजेच आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तर तो असणार आहे पंकज। इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे। हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे। अलंकार कोणता आहे? हा श्लेष अलंकार आहे। खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे? सासू, कन्या, पोळी वरील सर्व। तर कन्या हा अनेक वचनी शब्द आहे। गिरीश या शब्दाचा विग्रह कोणता असणार आहे? तर ऑप्शन बी, गिरी अधिक ईश असा गिरीश शब्दाचा विग्रह असणार आहे। शब्दांच्या खालीलपैकी जातीपैकी अविकारी जात कोणती आहे? अविकारी जात कोणती आहे? तर ती आहे क्रिया विशेषण। अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तर उत्तर असणार आहे उन्मुख। आम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? तर कोणता आहे? आम्ही म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम। नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द, तर तो आहे नांदी। पुढील प्रश्न बघूया। खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे ते ओळखायचे? नवलाई, सरस्वती, चांदी, धैर्य। तर ऑप्शन आहे सरस्वती हे विशेषनाम आहे। ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता आहे? मासिक, साप्ताहिक, दैनिक की नियतकालिक? तर उत्तर आहे नियतकालिक। गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। कांता, नंदिनी, भार्या, अर्धांगी। तर नंदिनी असणार आहे। कशामुळे? तर कांता, भार्या आणि अर्धांगी हे सर्व पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे। पुढचा प्रश्न, तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? तर क्रियाविशेषण अव्यय हळू हे आहे। पुढे बघूया। कलकत्ता हा शब्द असा लिहितात। जर या सांकेतिक भाषेत कालिकत हा शब्द कसा लिहिला जाईल? तर आपण इथे बघू शकता, सी साठी काय वापरलेला आहे? सी साठी 8 वापरलेला आहे। म्हणजे आपली सुरुवात 8 ने होणार आहे। त्यानंतर ए साठी काय वापरलेलं आहे? शेवटचं 2। तर येथे पण वापरले, इथे पण वापरले।
त्यानंतर एल साठी काय वापरले बघूया. 3 नंबरचं 5, 8, 2, 5 ने सुरुवात होणारे ए, सी आणि डी तिन्ही ऑप्शन आहेत. त्यानंतर आय साठी काय वापरलं आहे. शेवटचा शब्द आहे 1, 8, 2, 5, 1 म्हणजे ह्या फक्त आणि फक्त 1 मुळे आपण यामध्ये बदल काढू शकतो. येथे पण 1 आहे. ऑप्शन ए आणि सी हे दोन्ही ऑप्शन आपले रॉंग आहे. त्यानंतर सी साठी काय आहे पुन्हा 8 आहे. तर या ठिकाणीही 8 आहे आणि या ठिकाणीही 8 आहे. ए आणि सी आणखी पण बरोबरीतच चालत आहे. तर यू साठी काय वापरलेले आहे. 9 वापरलेले आहे. म्हणजे शेवटच्या शब्दावरून शेवटचा जो डिजिट आहे त्यावरून आपल्याला पूर्ण लक्षात येणार आहे. तर शेवटचा डिजिट हा टी असल्यामुळे आपले ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर बुद्धिमत्तावर डिटेल व्हिडिओ घेणार आहोत. त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपल्याला रिझनिंगचे प्रश्न म्हणजेच बुद्धिमत्ताचे प्रश्न हे एवढ्या छोट्या जागेमध्ये समजावून सांगता येणार नाहीत. त्यामुळे आपण रिझनिंगचा जो पार्ट आहे म्हणजे बुद्धिमत्तेचा पार्ट आहे त्यावर आपण एक वेगळे सेशन घेणार आहोत. प्रश्न पुढचा 41वा बघूया. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत. तर युरेनस, नेपच्यून, मंगळ यापैकी कोणत्याही ग्रहाला उपग्रह नाहीत. भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे. तर ते आहे गुजरात. जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकार कोण आहेत. तर ते आहेत ऋषभनाथ. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष हे ऋतुराज अवस्थी हे आहेत. खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून ओळखला जातो. तर 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ कोण आहेत. सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ आहेत. खालील पेशव्यांचा त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा. म्हणजे सर्वात पहिले कोणते पेशवे होते आणि एकदम शेवटचे पेशवे कोण होते. तर 2 नंबर म्हणजे मोरोपंत पिंगळे हे पहिले येणार आहे. त्यानंतर बाळाजी विश्वनाथ हे दुसरे येणार आहेत. त्यानंतर बाळाजी बाजीराव हे तिसरे येणार आहेत. त्यानंतर माधवराव पेशवे हे चौथे येणार आहेत. त्यानंतर नारायणराव हे 5वे येणार आहेत आणि सवई माधवराव हे शेवटचे येणार आहेत. पुढचा प्रश्न, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेला आहे. तर पहिला लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 चा उपविजेता देश कोणता. तर फिफा वर्ल्ड कपचा उपविजेता देश कोणता आहे. तर फ्रान्स आहे. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे. तर कुनो नॅशनल पार्क हे मध्य प्रदेश राज्यात आहे. भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण आहे. तर नीरजा भानोत या भारताच्या पहिल्या अशोक चक्र विजेत्या महिला आहेत. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. तर मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी आढळते ती म्हणजे यकृत. युनिसेफचे मुख्यालय कोठे आहे. तर युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही. तर कांडला हे बंदर आहे ते भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही. तर भीमा नदी आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत नाही. भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची कशाशी संबंधित आहे. तर 8वी अनुसूची म्हणलं की अधिकृत भाषा हे आपण लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली.
तर 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहे? तर गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत राजा बढे. संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे.